उन्हाच्या काहिलीनं तापलेल्या प्रत्येक माणसाला पावसाची आठवण येते. मे महिना सरता सरता कधी गारवा येईल याची उत्सुकता प्रत्येकाला असते. कास्तकार शेतकरी तर आभाळाकडे डोळं लावून बसलेला असतो आणि त्यामुळंच पहिला पाऊस आला की वातावरण थोडं शांत होतं, थोडं कुंद होतं, थोडं मंद होतं आणि वातावरणातला गारवा मनाला सुद्धा स्पर्शून जातो. काहींना चहाची तलफ होते, काहींना समुद्रावर जावंसं वाटतं, काहींना पावसात भिजावंसं वाटतं आणि काहींना सौमित्रच्या कविता आठवतात. जसं सौमित्र म्हणतो की वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटवून घे, तल्लीन हो, नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का. आता ही कविता तशी रोमॅन्टिक कविता आहे सौमित्रची, पण मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आत्ता आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळा अनुभवतो आहोत त्यावेळेला बहुतेक लोकांना या रोमॅन्टिसिझममध्ये सुद्धा एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे भर उन्हाळ्यात पावसाळ्याची एंट्री कशी झाली, म्हणजे मान्सूनची एंट्री कशी झाली. तर मुद्दा असा आहे की मान्सून कधी येतो, तर जनरली आपल्याला जे माहिती आहे त्यानुसार मान्सूनची एंट्री जून महिन्यामध्ये होते. पण हवामान तज्ज्ञ किंवा सतर्क संस्था जी आहे की जी हवामानाचा गेले काही वर्ष सातत्यानं अभ्यास करते, 20 एक वर्ष काम करते, त्यांच्या म्हणण्यानुसार मान्सूनचं डेव्हिएशन जे आहे ते 8 दिवस आधी किंवा 8 दिवस नंतर असं गृहीत धरलं जातं. म्हणजे तो लवकरही येऊ शकतो 8-10 दिवस आणि उशिराही येऊ शकतो. इतिहासामध्ये सुद्धा मान्सून लवकर येण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2009मध्ये 23 मेलाच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला होता. त्याच्याही आधी 1990मध्ये 20 मेला मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला होता. आता मुद्दा असा आहे की ज्या वेळेला मान्सून दाखल होतो म्हणजे काय होतं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सून दाखल होतो म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे असतात त्याचे जे प्रवाह असतात ते उत्तर गोलार्धात येतात आणि ते उत्तर गोलार्धात जेव्हा येतात त्यावेळेला ढगांची उंची जी असते ती कमीत कमी 4.5 मीटरपर्यंत असावी लागते आणि ते प्रभाव क्षेत्रसुद्धा जे असतं ते स्ट्रॉंग असावं लागतं आणि ते स्ट्रॉंग असेल तरच आपण मान्सून आला असं म्हणतो किंवा हवामान तज्ज्ञ किंवा IMD मान्सूनची एंट्री झाली असं जाहीर करतात. मग यावर्षी काय झालं आहे, तर यावर्षी मान्सूनचं डेव्हिएशन थोडं अलीकडे आलं आहे. किती अलीकडे आलं आहे, तर ते जवळपास 10 दिवस म्हणजे मान्सून जो आहे तो 8 दिवस केरळामध्ये आधी दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 दिवस तो आधी दाखल झालेला आहे. आता मान्सून आल्याची काय निदर्शक आहेत, तर एक तर मान्सूनचं प्रभाव क्षेत्र जे आहे ते पूर्ण आहे. 4.5 मीटर उंचीचे ढग जे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते उत्तर गोलार्धामध्ये येताना त्याचं प्रभाव क्षेत्र स्ट्रॉंग आहे आणि हे प्रभाव क्षेत्र स्ट्रॉंग असल्यामुळेच यावर्षी मान्सून येण्याआधी चक्रीवादळं तयार झाली नाहीत. उदाहरणार्थ यावर्षी आपल्याला गेल्या आठवड्यात आपण बातमी वाचली असेल की शक्ती चक्रीवादळ तयार होतं आहे आणि त्यामुळं त्याचा जो प्रवास आहे तो IMDने ट्रॅक करायला सुरुवात केलेली होती. पण सुदैवानं मान्सूनचं प्रभाव क्षेत्र इतकं स्ट्रॉंग होतं की शक्ती चक्रीवादळ विरून गेलं. शक्ती चक्रीवादळ तितक्या स्ट्रॉंगपणे उभं राहू शकलं नाही. आता मुद्दा असा आहे की हे सगळं जर होत असेल तर त्याचा परिणाम काय होतो, तर त्याचा परिणाम असा होतो की मान्सूनचं प्रभाव क्षेत्र एकदा तयार झाल्यानंतर आणि मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्यानंतर सर्वदूर आपल्याला जो पाऊस बघायला मिळतो आहे तो पाऊस बघायला मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या वेळापत्रकावरती त्याचा परिणाम होतो. शेतकऱ्यांचं वेळापत्रक हे मान्सूनवरती डिपेंड असतं. जनरली आपल्याकडे 15 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्ण महाराष्ट्राला व्यापतो असं म्हणतात. म्हणजे यावर्षीचं जे वेळापत्रक आहे ते जवळपास 3 आठवड्यांना अलीकडे येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की मान्सून लवकर आला तर पेरण्या अधिक लवकर कराव्यात, तर थांबा. शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची सूचना सतर्क संस्थेनं आणि हवामान तज्ज्ञांनी कृषी तज्ज्ञांनी जाहीर केलेली आहे. ते काय म्हणत आहेत, तर सध्याचं जे प्रभाव क्षेत्र आहे ते सध्याचं प्रभाव क्षेत्र अजून 1 आठवडाभर कायम राहणार आहे. त्यामुळं आठवडाभर मान्सून अशाच पद्धतीनं बरसत राहणार आहे, आनंद देत राहणार आहे. त्यामुळं भर उन्हाळ्यात जो तुम्ही पावसाळ्याचा अनुभव घेताय तो तुम्हाला अजून आठवडाभर घेता येणार आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा मान्सून असाच कंटिन्यू राहणार आहे का,
तर त्याबद्दल हवामान तज्ज्ञ किंवा अभ्यासक जे म्हणत आहेत त्याच्याबद्दल साशंकता आहे. सतर्क संस्थेचं असं म्हणणं आहे की आत्ता ॲक्टिव्ह असलेला मान्सून हा आठवड्याभरानंतर थोडी विश्रांती घेऊ शकतो. किती विश्रांती घेऊ शकतो? तर 1 ते 2 आठवड्यांची विश्रांती घेऊ शकतो आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होईल आणि सर्वदूर बरसायला सुरुवात होईल. मग त्या काळात आपल्याला काय करायचं आहे? तर मुद्दा असा आहे की तातडीनं घाई करून मान्सून लवकर आला आहे म्हणून पेरणी करण्याची जी घाई आहे ती शेतकऱ्यांनी करू नये असं कृषीतज्ञ सांगतायत किंवा अभ्यासक सांगतायत. त्यामुळे तुम्ही त्याबद्दलसुद्धा थोडी काळजी घ्या. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मान्सून लवकर आल्यामुळं वेळापत्रक कोणाचं बिघडतं आहे? तर वेळापत्रक शहराचं बिघडतं आहे. कसं बिघडतं आहे? तर या ज्या महापालिका आहे ज्यांच्याकडे नाले सफाईची, रस्ते सफाईची, कचरा सफाईची कामं असतात ती त्यांनी वेळेत करणं अपेक्षित असतं. पण त्यांनी ती कामं वेळेत करणं म्हणजे कधी? तर गेल्या 4-5 वर्षांचा अनुभव असा आहे की जवळपास जून महिना उलटून गेला तरी पाऊस काय आपलं तोंड दाखवायला तयार होत नाही. त्यामुळं ऋतुचक्र बदललं आहे अशी ओरड करत जून महिना आपण आता उन्हाळ्यात गृहीत धरायला लागलो. मात्र निसर्गाला गृहीत धरता येत नाही. त्याचं सर्वात मोठं निदर्शक म्हणजे हे साल 2025 साल असणार आहे. कारण 2025मध्ये मान्सून जवळपास 13 दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झाला आहे आणि त्यामुळं त्यानं शेतकऱ्यांचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं त्यांना ॲडजस्ट करायला लावलं आहे. पण BMC महापालिका, पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड, ठाणे, पुणे अशा सगळ्या महापालिकांचं पितळ उघडं करण्याचं काम मात्र मान्सूननी केलं आहे. आणि त्यामुळेच आपण बघतो आहोत की मान्सूनचं प्रभाव क्षेत्र तयार झाल्यानंतर आत्ताचा जो सर्वदूर पडणारा पाऊस आहे त्या पावसाची रिपरिप आपल्याला अजून 1 आठवडा 1.5 आठवडा मस्तपैकी अनुभवायला मिळणार आहे. थोडंसं शहरांमधलं जनजीवन विस्कळीत होतं पण त्याहीपेक्षा मान्सून आल्याचा आनंद हा कितीही पटीनं अधिक असतो. त्यामुळं तुम्हीही मान्सूनचा आनंद घ्या. तुम्हीही आवडत्या ठिकाणी जा. कदाचित समुद्रावर जा, कदाचित तुमच्या गावातल्या नदीवर जा, कदाचित शेतावर जा, पण मान्सूनचा आनंद घ्या. पण मान्सूनचा आनंद घेताना नेमका उन्हाळ्यात पावसाळा का आला असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला किंवा आता सगळंच बदललं आहे असं करून काहीतरी विपरीत घडतं आहे असं दाखवायचा प्रयत्न केला तर त्याला हा वैज्ञानिक आधार असलेला व्हिडिओ नक्की दाखवा. सतर्क संस्थेच्या अभ्यासानुसार मान्सूनचं डेव्हिएशन हे वैज्ञानिकांनी 8 दिवस आधी किंवा उशिरा पकडलेलं असतं. त्यातलाच हा भाग आहे आणि यावर्षी तो 13 दिवस आधी दाखल झालेला आहे. 13 दिवस आधी थोडा पावसाचा आनंद घ्या. तुम्हाला मान्सूनबद्दल आणि एकूण हवामानाबद्दल जर काही अपडेट्स हव्या असतील तर त्या मुंबई तकच्या टाईमलाईनवरती आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतील. बेल आयकनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.